तर आज आपण आलेलो आहे पुन्हा FMC मार्केटमध्ये आणि आज खोबरं एक्सप्लोर करणार आहे। आपण FMC मार्केटमध्ये L34 ह्या गाळ्यामध्ये भेट देतोय। खोबऱ्याचे व्यापारी आहे तिकडे। आपण FMC मार्केटला आलो। इकडे जवळचं स्टेशन आहे ते सांडपाडा स्टेशन आहे। तर तुम्हाला यात असेल तर अगदी 10 रुपये शेअर ऑटोने तुम्ही इकडे पोहोचू शकता। जे खोबरं आहे हे कुठून येतं? खोबरं आपलं मेन केरला आहे। केरला कर्नाटका इकडनं ते समजा केरलाचं खोबरं चांगलं इकडे मॅन्युअल काम आहे। ओके आणि हे सॉर्टिंग करून घेते बघा, असे सॉर्टिंग करते। हे खराब माल पण निघते त्याच्यातनं। ओके ते आमच्या ते खराब माल मध्ये ते मिलिंग मध्ये जातो। ओके ही साईज मोठी आहे ना? हो मोठी साईज आणि चांगला माल। मोठी साईज आहे रनिंग मध्ये। हा रनिंग नंतर तो हा छोटा माल। हो गॅस सर्वात लहान ना? हा लहान एक अंदाज घ्या मला। हो आपल्याकडे जी ही पॅकिंग होते किती किलोची कोण साधारण आहे? ते 25 kg 25 त्यातनं येलो वाटी पण निघते। हे पण आहे येलो वाटी। म्हणजे ते काय प्रकार असेल येलो वाटी? ते येलो वाटी ते जुनं होऊन जाते ना तेव्हा ते येलो निघते म्हणून ते। यातून हा खोबरं कापल्यानंतर हा शॉर्टिंग होतो छोटा नंतर मीडियम। तर आता आपल्याकडे कर्नाटक आणि केरळ तर म्हणतात खोबरं असतं। तर त्यातलं बेस्ट चांगलं खोबरं कुठलं की टिकाऊसाठी? असं टिकाऊसाठी असं कुठलं पण नाही। ही आहे पेरिशेबल आहे, पेरिशेबल गुड आहे। तर सब्जी मध्ये सब्जी सारखं झालंय। हे काय खोबरं कुठलंही टिकत नाही। ओके ते पावसामध्ये आपण म्हणते केरळाचा माल खोबरं चांगलं असेल, राजापुरी चांगलं, पण ते नाही। जे केरळावाला आहे ते तिकडनं केरळामधनं कटिंग होऊन येते म्हणून त्याची पेरिशेबल जे आहे ते कमी आहे। ओके आणि तो पण हे माल जे आहे कर्नाटकचा माल आहे तो पण जास्त टिकतो त्याच्यापेक्षा, केरळापेक्षा हा माल जास्त टिकतो। ऑइल असं म्हणजे ऑइली थोडं। हा तर ते कुठलं चांगलं म्हणजे असं म्हणजे ऑइल कंटेंट जे जास्त निघते ना ते तमिळनाडूमधनं निघते। कंगायम जे आहे ना त्याच्यातनं ऑइल जास्त निघते। ओके आणि कर्नाटक त्याने ऑइल कमी आहे। हा ऑइल याच्यामध्ये ऑइल कमी निघते। काय दर असणार आहे की आता आपले जे नवीन जे आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे ह्या क्षेत्रामध्ये, तर ते साधारण मग त्याबद्दल काय? आता हे बघा हा माल आहे। आता हे माणसं काय रस्त्यावर विकणार असते ना ते लोक हा माल विकते। ओके हा वाला लो क्वालिटी, सगळ्यापेक्षा लो क्वालिटी, खायला चांगला, खायला काय खराब नाही। दर आजचा समजा आहे 190 रुपये आहे। आणि ते दुकानमध्ये तुम्ही घ्यायला गेले ना दुकानमध्ये हा माल ते लोक विकते। याचे दर आजच्या आहे 235 रुपयाला। ओके आणि हा वाला आहे सुपर क्वालिटी, ते सुपर मार्केट म्हणा सगळं तिकडे जाते ना त्याचा रेट आहे 260 रुपये। 260 रुपये 260 रुपये किलो। आणि आपल्याला 25 किलोची आणि 50 किलोची कोणी दर तर वाढलाय सध्या? आता जस्ट आता वाढलाय, आता 15-20 दिवस झालाय। पहिलं अगोदर समजा मला वाटतं 2 महिन्या अगोदर ते भाव कमी होता। तुम्हाला जर हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही L34 ह्या गाळ्याला नक्की भेट द्या। L34 टेंडल ट्रेडिंग कंपनी मसाला मार्केटला। आणि सर तुम्हाला नक्की मदत करतील। जर नवीन आपले येतील त्यांना नक्की तुम्ही मदत करा। हो पक्का।